आयोजकांच्या वतीने सुरेशदादा भंडारी यांच्या हस्ते मायेची उबदार शाल तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंटो देऊन इथे मात्र साहेबांचं शुभ सन्मान पार पडतोय. तसेच नवनीत दादा भोईर आपण देखील यायचे व्यासपीठावर. आपलं देखील शुभ सन्मान आमच्या आयोजकाच्या वतीने केलं जाईल ते आपण स्वीकारायचं आहे. रोहिदास भोईर आपण यायचं आहे. रोहिदास भोईर तसेच नवनीत दादा भोईर यांचा देखील शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने इथे पार पाडला जाईल. सुरेशदादा भंडारी यांच्या हस्ते मान्यवरांचं विशेष सन्मान आपण पार पाडतायत. यस रोहित दादा याचं आहे. आलाय बघा तू. यस मायेची उबदार शाळ आणि या स्पर्धेचं मोमेंटो देऊन इथे पाहुण्यांचं शुभ सन्मान आपण घेत आहोत. आलेल्या पाहुण्यांचे मान सन्मान देणं भारतीय संस्कृती जपत असताना आम्ही आमचा आयोजक प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान आदर इथे मात्र केलं जातं. या स्पर्धेमध्ये आई गावदेवी चषक 2025 हे पर्व खूप चांगल्या भव्य दिव्य अशा आयोजनाखाली पार पडतोय आणि खूप चांगल्या प्रकारची मोलाची साथ प्रत्येक संघाकडून खेळाडूंकडून तसेच प्रेक्षकांकडून देखील आम्हाला या स्पर्धेला प्रतिसाद मिळतोय. तर सर्वांचं हार्दिक आभार असेल. तर मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सामना म्हणावा लागेल. जुनी डोंबिवली आणि उंबारली या दोन दिग्गज संघांमध्ये ही लढत पाहायला मिळेल. विजेता संघ फायनलमध्ये क्वालिफाय होईल आणि कालच्या दिवसामध्ये चिकनगड संघाने खूप चांगल्या प्रकारचा खेळ करत फायनलमध्ये एंट्री केली आहे. चिकनगड संघ देखील इथं उपलब्ध झालाय. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा असतील. चांगल्या प्रकारचा खेळ करा. छोटू पाटील यांचा देखील शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने केला जातोय. 40+ संघटनेचे सचिव बालमदादा भंडारी यांच्या हस्ते शुभ सन्मान पार पडतोय. या क्षेत्ररक्षणाचा जाळा आखून घ्यायचा आहे. तसेच सलामीचे फलंदाज उंबारली संघाकडून खूप चांगल्या प्रकारचा खेळ आजच्या दिवसामध्ये आपल्याला दोन्ही संघाकडून पाहायला मिळतोय. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उंबारली संघाकडून धडाडीचे फलंदाज. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर कोणतंही विकेट न गमावता एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला. तोच संघ उंबारली संघ त्यांच्या विरोधात आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलं दोन्ही संघांनी. चिकनगड संघ उपलब्ध झालेला आहे. आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे. जुनी डोंबिवली संघ देखील आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचं खेळ आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. पहिलं षटक हाताळण्यासाठी अमित, ज्या अमितने 2 बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच स्वीकारले, तोच अमित इथे मात्र पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी त्याच्या समोर रवी भोईर. चेंडू अलोंग द कार्पेट ऑन साइडला उडवायचा होता. चाललाय चेंडू डीप मध्ये. शेवटच्या क्षणाला हलक्या हाताने उचललाय. तोपर्यंत 2 धावसंख्येचा अवधी होता. 2 धावेने अकाउंट इथे ओपन केला जातोय. सेमीफायनलचा हा सामना आई गावदेवी चषक 2025 हे पर्व आपल्याला अनुभवायला मिळतोय. उडवलाय चेंडू ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील आणि शेवटच्या क्षणाला खूप चांगल्या प्रकारचा झेल. पहिला ब्रेक थ्रू इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर पाहायला मिळतोय. ज्या 2 फलंदाजांची भागीदारी पाहायला मिळाली होती क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये, 2 फलंदाज एकतर्फी मुकाबला केला आणि पार पडला होता. त्या जोडीला फोडण्याचं काम इथे मात्र अमितने केलं. दुसऱ्या चेंडूवर पहिला मोठा हदरा रवी भोईर तंबूच्या आश्रयाला.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित वर्सेस अमित, ही दोन राशींचे खेळाडू एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतात. एका बाजूला गोलंदाजीने, दुसऱ्या बाजूला फलंदाजीने. अमित टू अमित, उडवलाय चेंडू, पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. तोच क्षेत्ररक्षक इन ऍक्शन मध्ये काय झेल स्वीकारलाय. 10 ते 15 पावलं येऊन चेंडूवर खूप चांगल्या प्रकारचं टायमिंग जज केलं, चेंडू पर्यंत पोहोचला आणि बॅक टू बॅक दोन मोठे अद्रे बसत असताना उंबरली संघाला जसा अमित पाटील खेळण्यासाठी आतमध्ये आला त्याच जड पावलांनी आता मात्र माघारी यावं लागलं. दुसरा हद्रा उंबरली संघाला. काय झेल पकडली निलेशने. 10 ते 15 पावलांचा चेजिंग केलं धावून. अतिशय चांगल्या प्रकारचं स्वतःला कूल ठेवलं, शेवटच्या क्षणाला स्वतःला स्थिर केलं. त्यानंतर खूप चांगल्या प्रकारचं वेल जज कॅच म्हणावं लागेल. असे कॅचेस पकडणं सोपं नाहीये. धावून जाणं, त्यानंतर टायमिंग करणं, त्यानंतर स्वतःच्या बॉडीला स्थिर ठेवणं. अशा प्रकारे दोन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या फक्त आणि फक्त 2. पुढील चेंडू अमित, नवीन फलंदाज सीताराम पाटील. चांगल्या प्रकारचा चेंडू, थोडीशी फिंगर रोल केली जात आहेत, थोडस वाईट ठेवला चेंडू. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. 2 गडी बाद, त्यानंतर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर जरूर होते, परंतु थोडासा अवे फ्रॉम द बॉडी चेंडू डीप झालाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. शेवटच्या क्षणाला पायाच्या साह्याने चेंडूला अडवला गेलाय. चेंडू आतमध्ये ठेवण्यास यश जरूर आलंय. 3 धावा पाहायला मिळत आहेत. संधी जरूर निर्माण झाली होती, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा घेतला. शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवला गेला. 1 धाव नक्कीच आपल्या संघासाठी वाचवली म्हणावी लागेल आणि 3 धावीच्या मदतीने धावसंख्या फलक 2 गड्यांच्या मोबदल्यात 5. चांगली गोलंदाजी होती. अमितने चांगल्या प्रकारचे फलंदाजांना बाद केले, मोठे ब्रेक थ्रू इथे मात्र मिळवून दिलेत. 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमित इन ऍक्शन मध्ये गोलंदाजी करत असताना. इथे मात्र लाऊड अपील आणि येस, इट इज आउट. सेट फलंदाज इथे मात्र आता बाद होत असताना सचिन भोईरची खेळी देखील संपुष्टात आली आहे. बिग विकेट डाऊन, अजून एक मोठा हदरा. इथे मात्र उंबरली संघ बॅकफुटला पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल श्याम भोईर. कर्णधार आहेत, कर्णधार पारी आता मात्र खेळावी लागेल श्याम भोईरला.
कमीत कमी 30 ते 40 धावसंख्येवर पोहोचावं लागेल, कारण का ज्या प्रकारची गोलंदाजी आज पेश केली होती उंबरली संघाने, त्यांना डिफेंड करण्यासाठी थोड्या धावा पाहिजेत. अजून वेळ आहे, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे चांगली धावसंख्या, फायटिंग धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळाली असेल तर खूप चांगल्या प्रकारचा एखाद दुसरा मोठा फटका आला तर हे प्रेशर सहजरित्या रिलीज होऊ शकतो. प्रयत्न चालू आहे, तर यष्टीरक्षक थोडासा चुकी करतोय. नक्कीच त्या चुकीचे प्रायश्चित्त इथे मात्र स्ट्राईक रोटेट तर होतेच, पण एक धाव देखील पाहायला मिळते. यस पंच, 22च्या स्वरूपात कट लागली का? 22 यस. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 6 या आकड्यावर. चांगला चेंडू हाताळला होता संजयने. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाली आहे. एक धाव महत्वाची, कारण का शेवटी एका धावेचा रोल देखील मोठा असतो. का बऱ्याचशा मॅचेस आपण पाहिलेत, एका धावेने देखील हार जीत ठरू शकते. हलक्या हाताने ऑन साईडला उडवलंय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. श्याम भोईर कर्णधार आहेत, त्यामुळे त्याला देखील थोडीशी जाण आहे, कारण का महत्वाचे गडी आता मात्र तंबूत परतलेत. आता मात्र स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घ्यावी लागेल. एका दुसरी होई का नाही, परंतु धावसंख्या फलक आता हलवार पद्धतीने हलवणं गरजेचं आहे आणि तीच इथे मात्र महत्त्वपूर्ण भूमिका घेत असताना श्याम भोईरच्या माध्यमाने पाहायला मिळाले. सॉफ्ट हँडेड फक्त आणि फक्त पुश केलं चेंडूला. एका धावेने धावसंख्या फलक 7 या आकड्यावर. फुल पोझिशन टाकुऱ्या फलंदाजासाठी पूर्णपणे चेंज होताना पाहायला मिळतीये. डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ऑफ साईडला कुठल्याही प्रकारचं डीप मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाही आणि तेच हेरलं होतं फलंदाजाने. फक्त आणि फक्त इनफिल्ड भेदायची आहे, कारण का डीप मध्ये कुठल्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण ऑफ साईडला पाहायला मिळत नाहीये, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होणं गरजेचं असेल. डॉट चेंडूची समाप्ती वारंवार पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावलेली आहे 7 या आकड्यावर. मोठा प्रहार करायचा होता, व्यवस्थितरित्या टायमिंग जुळत नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागेल, दुसरीचा प्रयत्न नकारलाय. चांगली फील्ड पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 8 या आकड्यावर. अजूनही धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत नाहीयेत. ज्या प्रकारची गोलंदाजी होतीये, ज्या प्रकारची क्षेत्ररक्षणाच्या 7 गोलंदाजाला मिळत आहे, पूर्णपणे प्रेशर जरूर बिल्ड झालाय. बॅकफुटला ढकलण्याचं काम इथे मात्र केलं गेलंय. जुनी डोंबिवली संघाकडून उंबरली संघ सध्या बॅकफुटला आहे. एखादा मोठा फटका हे प्रेशर रिलीज करून देईल, परंतु तो मोठा फटका येईल का? एका बाजूला प्रयत्न जरूर करतील श्याम भोईर, कर्णधार आहेत. कर्णधार पारी इथे मात्र स्वीकारावी लागेल. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका मात्र बजावावी लागेल. सफल झालेत आणि फटका आलाय. फटका आला आणि चेंडूला पाठवलंय. संघर्षाचा हा षटकार येतोय कर्णधार श्याम भोईरच्या बॅटमधून. प्रेशर रिलीज करणारा हा फटका उंबरली संघासाठी आलाय. फटका आलाय कोणाच्या बॅटमधून? मी आधीच उल्लेख केला होता, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका बजावावी लागेल आणि तीच भूमिका उचलून धरली आहे. खराब चेंडू होता, त्याच्यावर प्रहार पाहायला मिळाला. हवाई सफरच्या माध्यमाने हा षटकार. पुन्हा एकदा दिशा दिली आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक दूरवर कोणीच नाहीये. चेंडू थांबणार नाही. चेंडू वन बाउन्स फरार होतोय. चौकार.
मदतीने धावसंख्या फलक आता मात्र फ्लाय झाली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावर. नक्कीच कमबॅक केलंय दुसऱ्या षटकामध्ये. सुरुवातीच्या चेंडूमध्ये धावा आल्या नव्हत्या, त्यानंतर श्याम भोईरने सांगितलं की पिक्चर अभी बाकी है बॉस. तर एंट्री इथे मात्र झाली श्याम भोईरची. तिसरं षटक हाताळण्यासाठी राजू काटे येत आहेत. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. चांगली धावसंख्या आता मात्र उभारली जाते. कर्णधार पारी पेश करतो. पहिला चेंडू डान्सिंग धावतो, विकेट समोरच्या दिशेला खेळले आहेत. चेंडू बाउन्स जरूर झाला होता, अतिरिक्त उचली देखील प्राप्त झाली होती. 2 धावा, चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. त्यावेळेस स्पीड झालेत फलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वायपी योगेश पाटील. एका बाजूला 4 चेंडू झाले, 3 चेंडू झाले, सॉरी 4 चेंडू झाले. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून चौकार षटकार आलाय तो 4 चेंडू नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे. त्याला स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे, कारण का ज्या प्रकारची फटकेबाजी 2 चेंडूमध्ये 10 रन्स बॅटमधून आलेत श्याम भोईरच्या, तो फलंदाज स्ट्राईक पासून दूरवर आहे. जागा बनवली होती परंतु वेगवान गतीचा चेंडू हाताळलाय. चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळत असताना राजू दादांकडून खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला राजू दादाच्या मार्फत. फक्त आणि फक्त 2 धावा आणि त्याच्यामध्ये महत्वाचा एक गडी बाद. शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती. क्या बात आहे, काय गोलंदाजी हाताळली राजू दादाने. बड्डेच्या दिवशी बड्डे सारखी कामगिरी देखील करताना पाहायला मिळाली आहे. अमित दादांनी मिळालेली मॅन ऑफ द मॅच राजू दादांसाठी डेडिकेट केली होती. गिफ्ट म्हणून त्यांना ती डेडिकेट केली होती. त्यांनी गिफ्टचा खूप चांगल्या प्रकारचा रिटर्न इथे मात्र आपल्या संघासाठी राजू दादांनी दिले. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केली. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 20 या आकड्यावर. काय कमबॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. त्यानंतर संजयचं थोडंसं षटक महागडं ठरलं म्हणावं लागेल. तब्बल 13 धावसंख्या पाहायला मिळाली. त्यानंतर राजू दादाने आपला अनुभव इथे पणाला लावला आणि त्या जो दिवस आहे तो दिवस खास केला आपल्यासाठी बड्डेसाठी. फक्त आणि फक्त 2 धावा, त्यामध्ये एक महत्वाचा गडी बाद. अशा प्रकारे धावसंख्या 20 या आकड्यावर आता मात्र स्थिरावलेली आहे. तर मात्र श्याम भोईर स्ट्राईकवर जरूर येईल. 6 चेंडू स्ट्राईक पासून दूर राहिलाय श्याम भोईर. ज्या श्याम भोईरने आशा पल्लवित केल्या उंबरली संघाच्या, तो श्याम भोईर आता मात्र स्ट्राईकवर आलाय 6 चेंडूच्या नंतर. स्लोवर गतीचा चेंडू समोरच्या दिशेला खेळून काढले. शेवटच्या क्षणाला थोडस फंबल, त्याचा परिणाम इथे मात्र 2 धावेने. चुकीची फेकी, परंतु बॅकअप खूप चांगल्या प्रकारचा आहे.
जर सबस्टिट्यूटच्या माध्यमाने जर पाहायला गेलं तर हरीश केने फील्ड करताना पाहायला मिळत आहेत. फायनलचा सामना देखील त्यांना खेळायचा आहे. कालच्या दिवसामध्ये दुखापत देखील झाली आहे, तरी देखील सबस्टिट्यूटच्या माध्यमाने फील्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू, स्टान्स चेंज केला, डान्सिंग डाऊन द विकेट आले आणि चेंडूला पाठवून दिलंय सीमा रेषेच्या बाहेर. श्याम भोईर नावाचा ब्रँड चिटकवत हा चेंडू पाठवले सीमा रेषेच्या बाहेर. षटकाराच्या मदतीने धावसंख्या फ्लाय झाली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28. वन मॅन शो पाहायला मिळतोय आपल्याला. खऱ्या अर्थाने वन मॅन शो पाहायला मिळतो उंबरली संघाकडून. 6 चेंडू नंतर स्ट्राईक मिळाली, त्यानंतर आक्रमक रूप धारण पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. येस, पंच निर्णय झाला असेल तर येस षटकार आहे, काही हरकत नाहीये. काय फलंदाजी करतोय कॅप्टन, लीडिंग फ्रॉम द फ्रंट. वन मैन शो, दिलों पे राज करता है ये किरदार हमारा, ये नाम किसी के सहारे का मोहताज नहीं. हे इथं मात्र सांगून दिलंय श्याम भोईरच्या पारीने. कर्णधार पारी इथे मात्र पेश करत असताना संजू बाबाचा एक डायलॉग आठवतं, क्या करता बॉस आना ही पड़ा, पब्लिक की डिमांड थी, कहानी खत्म होने को आई और एक्शन शुरू ही नहीं. अब मैं आ गया ना, अब दिखाता हूँ तमाशा. कशा प्रकारे खेळून काढले, ज्या प्रकारची जेवढी संधी मिळाली. 6 चेंडू स्ट्राईक पासून लांब होता श्याम भोईर, त्यानंतर आपले रंग उधळायला चालू केलाय. पुन्हा एकदा उडवला चेंडू, डीप मध्ये क्षेत्ररक्षक अमित आहेत. खूप चांगल्या प्रकारचा एफर्ट तिथे लगावलाय, स्वतःच्या बॉडीला झोकावून दिला. दूरवर चेंडू ट्रॅव्हल झाला होता, परंतु चांगल्या प्रकारची फटकेबाजी इथे पाहायला मिळते. चान्स सोडत नाहीये श्याम भोईर. आता मात्र आक्रमक रूप धारण केलंय, डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू पर्यंत पोहोचतायत. परंतु ज्या प्रकारचा एफर्ट लगावला अमितने, दूरवर चेंडू टप्पा घेतला, त्यानंतर स्वतःच्या बॉडीला झोकावून दिलं, चेंडू अडवला गेलाय. अशा प्रकारे 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 30 या आकड्यावर. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा उडवलाय आणि आलाय षटकार. बिग बिग लॉंग वे, दॅट्स द मायटी हिट. षटकार. त्या प्रकारची फलंदाजी करतोय, सांगतो की हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है, जमाने से हम नहीं. क्या बात आहे, क्या फलंदाजी चालली आहे श्याम भोईरच्या माध्यमाने. उंबारली संघाकडून पूर्णपणे बॅकफुटला होता संघ. कॅप्टन गेला आणि सांगितलं की मी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणि तशाच प्रकारची फलंदाजी होत असताना षटकार चौकारांची भाषा त्या बॅटमधून पाहायला मिळते. षटकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 36. यावेळी दिशा दाखवली आहे आणि चेंडू थांबणार नाही, चेंडू होईल फरार. अजून एक चेंडूला पाठवले सीमा रेषेच्या बाहेर. चौकार.
की डीजे अफलातून फलंदाजी पाहायला मिळते. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र 40 वर जाऊन पोहोचली आहे. एक चांगली टोटल म्हणावी लागेल. 4 षटकांची मॅच मध्ये 40 धावा खूप चांगल्या प्रकारचं रोल प्ले करेल. आडव्या बॅटने ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक अमित आहेत, उचलतील. दुसरीचा प्रयत्न वेगाने केला जातो. डायरेक्ट हिट नक्कीच थोडीशी चुकी आणि चुकीचा प्रायश्चित्त 3 धावामध्ये होईल का? यस झालाय आणि 3 धावाच्या मदतीने धावसंख्या फलकाला एकट्याच्या जोरावर या म्हणावे लागेल धावसंख्या जाऊन पोहोचले 43 म्हणजे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावसंख्येची गरज. क्या बात आहे, काय फलंदाजी केली. पूर्णपणे बॅकफुटला असताना श्याम भोईरने ती जिम्मेदारी स्वीकारली आणि वैयक्तिक जर पाहिलं गेलं तर 34 धावसंख्येची विस्फोटक खेळी आवश्यक असताना त्या खेळीचं इथे मात्र रूपांतर केले 34 धावेमध्ये. श्याम भोईरने खऱ्या अर्थाने कर्णधार पारी इथे मात्र पेश केली आहे. पाचव्या क्रमांकावर येऊन तब्बल 34 धावसंख्या बॅकफुटला असताना संघाला सावरण्याचं काम इथे कर्णधार पारीने इथे मात्र सिद्ध केला आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलाय. उंबारले संघाच्या कर्णधार श्याम भोईरने खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केली गेली आहे. नक्कीच टार्गेट मोठं आहे, टार्गेट जरूर सेट आहे, संघर्ष जरूर करावं लागेल. पण मी म्हणेल की ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, थम जाएगा तूफान जब लक्ष्य रहेगा सीने में, पसीने के स्याही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, और जो करते हैं मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. जी मेहनत केली आहे फलंदाजी करत असणारा बॅकफुटला असताना श्याम भोईरने, तीच कामगिरी मात्र आता करावी लागेल. पूर्णपणे जिम्मेदारी अमितकडे असेल. ज्या अमितने आजचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला तोच अमित मात्र सज्ज होतोय सलामीच्या फलंदाजीसाठी. या कोण कशा प्रकारे एकमेकाला वरचढ ठरतोय.
छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगौरव करणारे हे संगीत. बायकोसाठी महाल बांधणारे खूप आहेत, पण आऊसाहेबांसाठी स्वराज्य स्थापन करणारा म्हणजेच माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे एकच होते. खूप चांगल्या प्रकारची मॅच मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक हाताळण्यासाठी योगेश पाटील. 44 धावसंख्येचं टार्गेट पाहायला मिळेल. नितीन जोशी आणि अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. डावखुरे फलंदाज नितीन जोशी. पहिला चेंडू योगेश पाटील. चेंडू हवेत जरूर आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू टप्पा घेतोय. चेंडू पडल्यानंतर थोडीशी गती कमी झाली जरूर. त्यानंतर सचिनने पूर्णपणे चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न केला. अखेर चेंडूला अडवलं गेलं. फेक केली. तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता. 2 धावेने इथे मात्र स्वतःचा आणि संघाचं श्रीगणेशा केलाय. 2 धावसंख्येने धावफलकाला सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात पुन्हा एकदा श्याम भोईर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतीये. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट पाहायला मिळत आहेत. दोन चेंडूवर 2 दुहेरी धावसंख्या पाहायला मिळाली आहे. इथे बॉलर्स बॅक टू द ड्राईव्ह आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय, फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. 2 चेंडूवर 2 दुहेरी, त्यानंतर एक चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 8. ऑन साईडला वळवायचं होतं. समोरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करले श्याम भोईर. इथे मात्र पूर्णपणे काय बात आहे, क्या बात आहे. कर्णधार आज मात्र नाही थांबणार आहे. क्षेत्र कोणतंही असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये कर्णधार पार इथे मात्र सेट करताना, सज्ज करताना उदाहरण पेश करतोय. ज्या प्रकारे लढलाय श्याम भोईर फलंदाजी करत असताना, त्याच प्रकारचं हे क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 10 ते 15 पावलांचा रनअप तिथे चेस करत चेंडूपर्यंत पोहोचला. शेवटच्या क्षणाला फुटबॉलच्या माध्यमाने पायाने चेंडू अडवला, जेणेकरून चेंडू आतमध्ये पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ऑन साईडला, पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये श्याम भोईर. इकडून तिकडं सध्या आता मात्र काय घडतोय, शेवटच्या क्षणाला इथे मात्र चुकी पाहायला मिळते. संपूर्ण मॅच मध्ये पहिल्यांदा चुकी पाहायला मिळते आणि त्या चुकीचा प्रायचित्त 4 धावांमध्ये चौकार. जुनी डोंबिवली संघासाठी डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू हवेत. सचिन चेस करण्याचा प्रयत्न करतोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू टप्पा घेतोय. अखेर 1 बाउन्स ओव्हर द रोप. अजून एक चौकार येतो. चांगलं षटक होत असताना जुनी डोंबिवली संघासाठी तब्बल धावा आल्या, त्यामध्येच 18.
सर्व धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालेत. त्यानंतर आता श्याम भोईर येत आहेत. जी कामगिरी फलंदाजीच्या जोरावर केली गेली आहे त्याच कामगिरीची अपेक्षा उंबरली संघाला असेल. ज्या प्रकारचं वन मॅन शो पाहायला मिळाला होता फलंदाजी करत असताना तोच श्याम भोईर आता मात्र गोलंदाजीच्या स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला उडवायचा होता अलॉंग द कार्पेट डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिटची संधी जरूर आहे. चांगली फेकी म्हणावी लागेल परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावीच्या मदतीने धावसंख्या फलक 20 या आकड्यावर. समीकरण कमी होतोय. 17 चेंडू 24 ची गरज. इथे फिंगर रोल केली जरूर होती. बॅटकटच्या सहाऱ्याने स्ट्राईक रोटेट होते. एक धाव फलकावर ऍड होईल. धावसंख्या फलक 21 या आकड्यावर. उंबर्डे गावचे वस्ताद रोहिदास जाधव यांचं व्यासपीठावर आगमन. देवीदास जाधव यस वस्ताद समोरच्या दिशेला खेळून काढले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्प्याचा वेट करतायत. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. तर ग्रामस्थांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेसाठी लाभले. आपल्या गावची स्पर्धा आणि ग्रामस्थांची उपस्थिती असणे गरजेचं आहे. ग्रामस्थांचा आशीर्वाद या स्पर्धेसाठी कायमस्वरूपी मिळाला आहे आणि तीच रेलचेल आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसापासून पाहुण्यांची रेलचेल तसेच ग्रामस्थांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली. त्यांचं देखील मनापासून आभार. आमच्या आयोजकांच्या वतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 15 चेंडू 21 ची गरज. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक सचिन आहेत. थोडंसं चेंडू पडल्यानंतर वळण प्राप्त जरूर केला गेला होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एकापेक्षा जास्त काही नसेल. चौदा चेंडू 20 ची गरज अजूनही. क्लॉज बॅटल एक चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकतर्फी झुकत असलेला सामना. त्यानंतर श्याम भोईर. त्यानंतर जर विचार केला गेला तर जुनी डोंबिवली पहिल्या षटकामध्ये पूर्णतः मॅचची हवा काढली म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा. पुढील चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू हवेत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि सोपस झेल इथे मात्र घेत असताना नेतृत्व आणि कर्तृत्व या 2 गोष्टी कोणाकडून उसण्या मिळत नाही तर त्या स्वतःच्या कर्तव्याने कमवाव्या लागतात आणि ती कामगिरी इथे करत असताना उंबरली संघाकडून श्याम भोईर खूप चांगल्या प्रकारचा झेल तिथे पाहायला मिळाला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र कुठेतरी फसला. अमित मात्र इथे
क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये थोडंसं कमी पडला जरूर. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने खूप चांगल्या प्रकारची कामगिरी अमितच्या माध्यमाने पाहायला मिळाली होती. तो अमित इथे मात्र स्वस्त्यात तंबूच्या आश्रयाला पोहोचलाय. चेंडू हवेत, संधी जरूर आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू नो मॅच लँड मध्ये टप्पा घेतोय. त्यानंतर या 2 धावा इथे मात्र सहजरित्या ऍड केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावर. जिंकण्याचा जर समीकरणाचा विचार केला गेला तर 12 चेंडू आणि अजूनही 18 धावसंख्येची गरज. आणि या स्पर्धेला जर विचार केला गेला तर खूप चांगल्या प्रकारची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. जिथे पाहायला मिळतं तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक खऱ्या अर्थाने केंद्रबिंदू असतात या स्पर्धेचं. आणि ते प्रेक्षकांची गर्दी आज या आई गावदेवी चषकामध्ये 2025च्या पर्वामध्ये उंबरडे इथे आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन, भव्य दिव्य आयोजनाखाली प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचे मॅचेस कव्हर करत असताना खूप चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. येस, समीकरणाचा जर विचार केला गेला तर 12 चेंडू 18ची अजूनही गरज आहे. म्हणजे सरासरी 9.00च्या गतीने धावसंख्या इथे मात्र कुटावी लागेल. आणि त्यासाठी गोलंदाज इथे मात्र सज्ज होतोय सचिन भोईर. सलामीचा एक मात्र फलंदाज नितीन जोशी एक हाती किल्ला लढवतोय. आतापर्यंत 3 चौकार पाहायला मिळालेत. उंबरलीचे छोटे प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवर. यावेळी फुलरलेनचा चेंडू होता, खोदून काढलाय डीप मध्ये. 2 धावेचा प्रयत्न इथं मात्र वेगाने पूर्ण केला जातोय. डायरेक्ट हिटची संधी जरूर होती, चुकीची फेकी जरूर मिळाली, परंतु 3 बॅकअप पाहायला मिळत आहेत. 4था बॅकअप देखील पाहायला मिळाला होता. यष्टीरक्षकांच्या मागे चांगलं बॅकअप होतं आणि त्याच आधारे इथे मात्र 2 धावेवर समाधान मानावं लागतोय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 28 या आकड्यावरून जाऊन पोहोचतोय. आणि धावसंख्या जर विचार केला गेला तर समीकरणाची गरज आहे 11 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. उंबारले संघाचे छोटे समर्थक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोबल वाढवत आहेत आपल्या प्लेयर्स. यावेळी चेंडू हवेत आहे, तिथे मात्र चुकी होईल का? आणि खूप चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय. सेट फलंदाज नितीन जोशीची खेळी इथे मात्र संपुष्टात. बिग विकेट विकेट डाऊन. मोठा अडसर इथे मात्र दूर केलाय सचिन भोईरने. नकाराला होकारात आणि होकारांना स्वप्नांच्या नियोजनात रूपांतर केलं की ध्येय आकार घेतं. आणि इथे मात्र ध्येय होतं सचिन भोईरचं की नितीन जोशीला कशा प्रकारे आउट केलं जाईल. आणि तेच जाळं त्यांनी आखलं गेलं. एक चांगला चेंडू रिलीज केला आणि खूप चांगल्या प्रकारची साथ तिथे मात्र पाहायला मिळाली. खूप चांगल्या प्रकारची झेल अमितने पटकावली. पुढील फलंदाज हलक्या हाताने सॉफ्ट क्रिकेट फक्त आणि फक्त पुश केलंय. दुसरीचा प्रयत्न, कदाचित धोक्याची घंटा वाजली जरूर आहे, परंतु चेंडू कलेक्ट झाला नाहीये. कदाचित चेंडू कलेक्ट झाला असता तर इथे मात्र निलेशला त्याच प्रकारचं धावत पवेलियन मध्ये यावं लागलं असतं, परंतु तसं काही होत नाही. क्रिकेटमध्ये जर आणि तर या गोष्टींना महत्व नाहीये. अजयच्या माध्यमाने ही या 2 धावा. अजय आल्यात पहिल्या चेंडूवर सॉफ्ट हँडने फक्त आणि फक्त पुश केला. आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमाने जर पाहिलं गेलं, धावसंख्या 30, 9 चेंडू आणि 14ची गरज.
9-14चं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारचा कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे सचिन भोईर करतोय उंबारली संघासाठी, परंतु अजय आलेत. पहिल्या चेंडूवर अकाउंट ओपन. पुन्हा एकदा त्याच प्रकारे ऑन साईडला फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. पुन्हा एकदा दुहेरी धावेसाठी फंबल झाले जरूर आणि इथे मात्र 2 धावेवर समाधान. अजयचं लक्ष नव्हतं. तो सांगतोय की मी माझं खेळ खेळतोय. ज्या प्रकारचं 2 ड्राईव्ह फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय तो देखील माइंड मधून सेट करून आलाय की कुठल्या प्रकारचं आणि कशा प्रकारचं मला क्रिकेट खेळायचं आहे. 2 चेंडूमध्ये 4 धावा वैयक्तिक अजयच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. 2 धावेच्या मदतीने समीकरण थोडंसं खुल्लं होतंय. चेंडू पाहायला गेलं तर 8 चेंडू आणि अजूनही 12 धावसंख्येची गरज. म्हणजे एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ज्या प्रकारची प्रेक्षकांची गर्दी जमली आहे, प्रेक्षकांना एक चांगली रोमांचक मॅच पाहायला मिळेल. आणि उंबरली गावचे बिग सपोर्टर डॉटकर म्हणाले होते, परंतु चेंडू स्वेर गेलाय. डाऊन द लेग चेंडू पाहायला मिळतो. आता मात्र दडपण दोन्ही संघांकडे पाहायला मिळेल. 8 चेंडू 11ची गरज आता मात्र. येस, जीवाच्या आकांताने ओढून सांगतायत कशा प्रकारे खेळ केला जाईल. उंबारलीचे समर्थक ऑन साईडला पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा देण्याचं काम केलं गेलेलं आहे. चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळते. निलेश मात्र चुकी करत होता. योग्य त्या वेळी इथे मात्र कॉलिंग केली गेली अजयकडून. बॅटकट आहे. बॅटकटच्या सहाऱ्याने 1 धावसंख्या धावफलकावर ॲड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 या आकड्यावर. जे जिंकण्यासाठी 7 चेंडू 10 धावसंख्येची गरज. डीप मध्ये घेऊन चाललेत जुनी डोंबिवली संघ हा सामना. आता मात्र स्ट्राईकवर आले तर निलेश. ज्या निलेशने सुरुवातीचे 2 मोठे हादरे कॅचच्या स्वरूपाने पाहायला मिळाले होते. सचिन भोईर अवे फ्रॉम द बॉडी. वाईटचा चेंडू डीपमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक डीपमध्ये जोराने येत आहे तर डायरेक्टची संधी. चुकीची फेकी. पुन्हा एकदा तशाच प्रकारची फेकी पाहायला मिळते, परंतु पुन्हा एकदा नकारली आहे. 3ऱ्या धावेसाठी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 36 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. समीकरणाचा जर विचार केला गेला तर 7 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी समीकरण उरलंय 8. 6 चेंडू 8 ची गरज असताना आता मात्र जिम्मेदारी स्वीकारली आहे. सीताराम पाटील असावेत, SP. कल्याण भाजप अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष शत्रुघ्न शेठ भोईर तसेच निलेश भंडारी यांचं व्यासपीठावर आगमन. त्यांचं आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. सहा चेंडू 8 ची गरज. स्ट्राईकवर पाहायला मिळतात अजय. स्लोवर गतीचा चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त आणि फक्त गॅप मध्ये ढकलून देण्याचं काम केलं गेलंय. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट इथे पाहायला मिळतं अजय कडून.
पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त सॉफ्ट हँडेडली चेंडूला फक्त गॅपमध्ये ढकलण्याचं काम केलं जातोय. दुहेरी धावसंख्या सातत्याने त्याच्या फलंदाजीमधून पाहायला मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पाहायला मिळतोय 38. तसेच उंबरडेगावचे उद्योगपती निलेश सूर्यकांत पाटील यांची देखील हजेरी पाहायला मिळते. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र चुकी होत नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागलाय. समीकरण आता मात्र क्लोज पाहायला मिळतोय. 4 चेंडू 5 धावा. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट इथं सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतं. जुनी डोंबिवली संघ आवश्यकता आहे तिथेच फक्त मोठे फटक्यांना गेले. त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट फक्त आणि फक्त चेंडूला ढकलण्याचं काम इथे मात्र केलं गेलंय. एखादा जर विकेट आला तर मॅच बॅलन्स पाहायला मिळेल. परंतु ज्या प्रकारचा खेळ चालू आहे जुनी डोंबिवली संघाकडून इथे मात्र मोठ्या फटक्यासाठी गेले जरूर. निलेश कडून झाली आहे चूक. डॉट चेंडूची समाप्ती होते. एखादा डॉट चेंडू आणि इथे मात्र पवेलियन मध्ये बसणाऱ्या छोट्या समर्थकांचा टाळ्यांचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू 5 ची गरज. आता मात्र आता प्रेशर मात्र दोन्ही संघांवर समान पाहायला मिळेल. एखादा डॉट चेंडू, एखादा विकेट, एखादा चौकार प्रेशर दोन्ही संघांचा रिलीज होईल. पाहणं योग्य ठरेल. मोठ्या फटक्यासाठी पुन्हा एकदा निलेश गेलेत. पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि इथे मात्र काय करतोय सीताराम पाटील इथे करामत करतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मात्र डॉटच्या माध्यमाने पाहायला मिळाले. 2 चेंडू आणि 5 ची गरज. आणि उंबारलीच्या छोट्या समर्थकांचा आवाज आता मात्र वाढायला चालू झालाय. टाळ्यांचा वर्षाव ज्या प्रकारचं आवाज इथे मात्र देत आहेत. निलेश पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती. समीकरण होत 4 चेंडू आणि 5 धावेचं. ते समीकरण आता उरलं 1 चेंडू 5 धावा. अजयला स्ट्राईक वर येणं गरजेचं होतं परंतु अजूनही आशा आहेत. गोल्डन षटकार मारावा लागेल. आता मात्र उंबारली संघाचे छोटे समर्थक मैदानामध्ये यायच्या तयारीमध्ये आहे परंतु सामना संपलेला नाहीये. 1 चेंडू आणि 5 ची गरज. गोल्डन षटकार येईल का? आज मात्र उंबारलीच्या छोट्या प्रेक्षकांनी खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलाय. जशा प्रकारे सांगतायत तशा प्रकारे घडतंय. नक्की जिंकल्यावर मला वाटतं धावत जाणार आहेत कारण का ट्रॉफीचा विषय आहे. ही मॅच जिंकली तर ट्रॉफी घेऊन जाणार उंबारली गावचे समर्थक. ट्रॉफीचा विषय. जिंकला तर 1 ट्रॉफी लागू. गोल्डन षटकार येईल का? निलेशकडे क्षमता आहे. नाही येणार. पाहूया. लागली बीट. उंबरलीचे समर्थक म्हणतात नाही येणार आणि जुनी डोंबिवलीचे समर्थक म्हणतात येईल येईल. पाहूया कशा प्रकारे हा चेंडू हाताळला जातोय. निलेशकडे आशा आहेत, अपेक्षा आहेत. गोल्डन षटकार आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि उंबरली गावचे छोटे समर्थक ज्या प्रकारे म्हणत होते की नाही येणार आणि खूप चांगल्या प्रकारची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही मॅच आणि इथे मात्र ट्रॉफीवर नाव कोरलं एका उंबरली संघाने. जरूर ट्रॉफी जरूर लागू होईल. काय मॅच पाहायला मिळाली. अक्षरशः प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ही मॅच जणू काय फायनलची मॅच पाहायला मिळते. एवढ्या प्रकारची ही चांगली मॅच पाहायला मिळते आणि दोन्ही संघाने सज्ज व्हायचं आहे. आजच्या या स्पर्धेचा फायनल अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. चिकनघर विपक्ष उंबरली या 2 दिग्गज संघांमध्ये ही लढत पाहायला मिळेल.
हार्ड लक म्हणावी लागेल. अजय सारखा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरच राहिला, त्याला स्ट्राईकवर येणं गरजेचं होतं, परंतु तसं काही